सर्वांना नमस्कार. यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. राणी कॉलेजमध्ये रोहितवर चिडली आणि मेघनाचं पत्र त्याच्या हातात दिलं आणि रागातच घरी निघून आली. रोहितनं कॉलेजवरून येताना राणीचा आता पाठलाग केला. त्या पत्राला त्यानं जास्त महत्त्व दिलंच नाही. सध्या राणीकडे बघूया, तिचा रुसवा घालूया असं त्याला वाटलं. मग तो तिच्या पाठोपाठ घरात आला. ती कपडे बदलत असताना तो आत आला. तशी ती दचकली आणि तिचे केस मोकळे केले त्यानं. आज त्यानं जी लिपस्टिक शेड तिच्या ओठांना इमॅजिन केली होती, ती लिपस्टिकची शेड तिच्या ओठांना लावली आणि यांच्या मनात काय आहे असं वाटून राणी गोंधळली, संकोचली आणि तिनं छातीसमोर दोन्ही हात पकडले आणि म्हणाली, सर तुम्ही काय करताय? रोहित हसला आणि म्हणाला, सर नाही, रोहित. आता तरी फक्त रोहित म्हणशील ना? आणि तो तिच्या होकाराची वाट बघत थांबला. ती मान घालून उभा होती. ती खाली मान घालून उभा होती, पण त्याच्यापासून दूरही गेली नाही. तिचा होकार आहे असंच त्याला कळलं आणि तो म्हणाला, राणी घाबरू नको, नवरा आहे मी तुझा. मी तेच करतोय जे खूप आधी करायला हवं होतं, नाहीतर कदाचित तुझा माझ्याबद्दल गैरसमज झाला नसता. तुझा हक्क तुला देतोय असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली. तशी ती शहारली. मग रोहित तिच्यापासून थोडा लांब उभा राहिला आणि तिच्याकडे बघायला लागला आणि राणीनं आणखीनच संकोचून तिच्यासमोर हात पकडले आणि लगेच तिथलाच एक ड्रेस उचलला आणि समोर पकडला. तिला आता अशी संकोचून लाजून चूर होऊन समोर उभा असलेली बघून त्याच्याही छातीची धडधड वाढली आणि तोही जोरजोरानं श्वास घ्यायला लागला आणि तो सरळ पुढे आला. तशी ती संकोचित होऊन त्याला लाजत पाठ फिरवून उभा राहिली. त्यानं तिला धरून फिरवलं आणि तिच्या स्टडी टेबलवर अलगद उचलून कोपऱ्यावर बसवलं आणि फार प्रेमळ नजरेनं तिच्याकडे बघत होता. राणी घाबरून जोरात श्वास घेत होती, मान खाली घातली होती आणि पुन्हा नजर वळवत म्हणाली, हे तुम्ही काय करताय? असं म्हणून तिनं पुढून स्वतःला सावरलं. अंगावरचा सैल झालेला कपडा घट्ट पकडून धरला होता. तो क्षणभरातच निसटेल अशी तिची अवस्था झाली होती. तो म्हणाला, तेच करतोय जे तुला हवं होतं आणि जे आधी करायला हवं होतं, पण थांबवत होतो मी स्वतःला. आणि तसं केलं नसतं तर आता तुझा गैरसमज झाला नसता, असं रोहित तिच्या कोपऱ्या गालाला हात लावत म्हणाला. आणि ती ओठ दाबून खाली मान घालून बघत होती. हृदय धडधडत होतं तिचं. आणि अचानक त्यानं तिला मिठी मारली. अहो, असं म्हणून राणी थरथरायला लागली. तिच्या पोटात खड्डा पडला आणि त्यानं तिचे समोर क्रॉस करून पकडलेले हात खाली घेण्याचा प्रयत्न केला. पण ती हात काढत नव्हती. तरी पण त्यानं मुद्दाम हात खाली घेतले आणि आता सोबत धरून ठेवलेला तो ड्रेस पण खाली पडला. त्यानं हळूच पण हक्कानं तिला जवळ ओढली आणि तिचे हात परत स्वतःला झाकण्यासाठी वर आले. पण तो तिचा दुर्बळ प्रयत्न होता. लाजून तिनं स्वतःचे डोळे बंद केले. तिचे ओठ थरथरत होते. शरीरात कंप सुटला होता. ती अजूनही थोडीशी निरागस, नवखी होती. आयुष्याच्या अनेक गोष्टी तिच्यासाठी नवीनच होत्या, पण पुढच्या क्षणांनी तिचं आयुष्य बदलणार होतं आणि ती हळूहळू अधिक समजूतदार बनणार होती. ती अजून उमलायची बाकी असलेली कळी होती आणि काळाच्या ओघातच ती फुलासारखी खुलणार होती. आता राणी थरथरून जोरात श्वास घेत होती. त्यानं पकडलेले तिचे हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्यासमोर खूप लाज वाटत होती. पहिल्यांदा असा प्रकार घडत होता तिच्या बाबतीत आणि त्यानं तिची गंमत करण्यासाठी तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारली आणि तिच्या अंगावर काटा आला. ती थरथरून उठली. आतून बाहेरून हेलावून गेली होती. जोरात श्वास घेत होती. डोळे बंद होते. काही बोलायला सुचत नव्हतं आणि तिच्या शरीरावर काटा आला हे बघून तो हसला. त्याची नजर अजूनही तिथेच होती, तिच्या चेहऱ्यावर. तो नजर हटवायला आता तयारच नव्हता आणि तिला आपाद मस्तक न्याहाळत होता. आणि तो म्हणाला, खूप मेहनत घ्यायला लागेल, असं म्हणून तिला पुन्हा जवळ ओढली आणि तिच्या कानावरून बोट फिरवलं आणि तिनं अंग चोरून घेतलं आणि हळूच मान वळवली.
तिला आता त्याच्यासमोर बसणं अशक्य नव्हतं आणि त्यानं पुढं होऊन तिचे हात हातात घेतले. आधी हातांवर चुंबन केलं, मग तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि आत्ता तिला कुठे थोडंसं बरं वाटायला लागलं. पण त्या क्षणी सगळं काही थांबल्यासारखं वाटत होतं. तो खूप जवळ आला होता आणि ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. तिनं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. टेबलच्या कोपऱ्यावर बसलेली ती त्याच्या नजरेला नजर देत होती. भीती आणि अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण त्यानं तिचे हात सोडून तिची मान एका हातानं नीट धरली आणि हात सुटल्यावर ती त्याला लांब करण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानं तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती त्याचा हात तिच्या खांद्यावरून बाजूला काढायला लागली. तसं त्यानं तिच्याकडं पाहिलं. त्याचे डोळे नशिले लालसर झालेले दिसत होते. श्वास गरम झालेले होते आणि ते तिच्या तोंडावर येत होते. आता रोहितनं तिचे दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले, पण ती त्याच्याकडे बघत नव्हती. मान आणि नजर तिने खाली झुकवली होती. त्यानं तिची मान पकडून वर केली आणि परत एकदा ओठांचं रसपान करायला लागला आणि त्यानं दोन्ही हातांनी तिला मिठीत धरली. आता इकडे राहुल रोहितची कारखान्यात वाट बघत होता. तो अजूनही का नाही आला असं त्याला वाटलं. बहुतेक आज कॉलेजमध्ये त्याच्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्याला डिस्टर्ब करायला नको असं त्याला वाटलं आणि राहुलनं रोहितला हातात घेतलेला फोन करण्यासाठी हातात घेतलेला फोन खाली ठेवला. आता इकडे राणीचं शरीर थरथरायला लागलं. परिस्थिती तिच्या हाताबाहेर जात असल्याची जाणीव तिला होत होती. तिनं त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला, पण तो हलला नाही. त्याच्या जवळीकमुळे ती अधिकच अस्वस्थ झाली. भीती आणि असहाय्यता तिच्या डोळ्यात दिसत होती आणि ती तिथून जाण्याचा प्रयत्न करायला लागली. त्यानं तिला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अचानक झालेल्या स्पर्शानं ती क्षणभर थरथरली. तिचे डोळे मिटले गेले. चेहऱ्यावर लाज आणि गोंधळ दोन्ही दिसत होतं. त्या क्षणी सगळं काही वेगळंच वाटत होतं. दोघांसाठीही तो अनुभव नवीन होता. तो तिच्याजवळ आला, पण ती अजूनही अस्वस्थ होती. तिनं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. ती तिथेच बसलेली होती आणि तो तिच्यासमोर उभा होता. दोघांमध्ये एक अजीब शांतता पसरली होती, ज्यात भीती, गोंधळ आणि न बोललेले प्रश्न दडले होते. रोहित म्हणाला, राणी, माझं काय चुकलं? तू का चिडलीस माझ्यावर? राणी त्याची नजर चोरत म्हणाली, ते पत्र, तुम्ही आणि मेघना मॅडम, ते खरं आहे का? रोहित म्हणाला, अजिबात नाही. माझ्या डोळ्यात बघून सांग की मी खोटं बोलत आहे. आणि ती गप्प बसली. तो तिच्याजवळ उभा होता आणि त्या क्षणी दोघांमध्ये एक वेगळीच शांतता पसरली. त्याच्या अचानक जवळ येण्याने ती गोंधळली होती, पण स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या परिस्थितीचा परिणाम तिच्यावर होत होता. ती काय करावं हेच ठरवू शकत नव्हती. त्याच्यावर विश्वास ठेवू की नको? क्षणाक्षणाला तिच्या भावना बदलत होत्या. भीती, संकोच आणि एक अनोळखी ओढ, सगळं एकत्र मिसळलं होतं. ती त्याच्यापासून दूर जावं की तिथेच थांबावं याचाच विचार करत होती आणि तो तिच्याकडे एकटक पाहत होता. जणू काही त्या क्षणाचा अर्थ शोधत होता. पहाटेच्या शांत वातावरणासारखी ती अवस्था होती, जिथं सगळं काही हळूहळू बदलत होतं, पण अजून काहीही स्पष्ट झालेलं नव्हतं. पण राणी आता रोहितच्या मोहात पडत होती हे मात्र नक्की. दुधात साखर मिसळावी तसं त्याच्यात मिसळायला तयार होती. त्याच्या स्पर्शानं मदहोश झाली होती आणि तिच्या मनातल्या भावना बदलत होत्या. क्षणापूर्वीचा विरोध हळूहळू कमी होत होता आणि त्या जागी एक अनोळखी ओढ निर्माण होत होती. ती काय योग्य काय अयोग्य हेच ठरवू शकत नव्हती आणि त्या क्षणानं तिला पूर्णपणे वेढून टाकलं. दोघांमधील अंतर कमी झालं होतं, पण तिच्या मनात अजूनही संभ्रम आणि अस्वस्थता होती. दोघंही काहीच न बोलता उभे होते. भावना, प्रश्न आणि न समजणाऱ्या गोष्टींनी तो क्षण भरून गेला होता. पुढे काय होणार याची तिला कल्पना नव्हती, पण त्या क्षणाने तिच्या आयुष्यात एक वेगळंच वळण आणलं होतं हे मात्र नक्की होतं. मग आता दोघांनाही एकमेकांविषयी वाटणारी गोडी वाढत होती. तिला शरीरात भावनांची होणारी गर्दी समजत नव्हती. आतल्या आत बदल जाणवत होते. तिचे हार्मोन्स बदलत होते. तिच्या मनात प्रेमाच्या भावना तयार होत होत्या आणि त्याचा शर्ट मुठीत घट्ट पकडून ती स्वतःच्या भावना काबूत करायला लागली. त्याला तिच्या मनातला गोंधळ जाणवला, पण पुढच्या क्षणी त्याने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तिला म्हणाला, माझ्या डोळ्यात बघ.
आणि तिनं त्याच्या डोळ्यात बघितलं आणि त्या क्षणी तिला जाणवलं की परिस्थिती आता तिच्या नियंत्रणाबाहेर जात आहे. कारण त्याच्या डोळ्यात आता बरंच काही दिसत होतं. तिनं पुन्हा एकदा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला आणि सगळ्यात मध्येच एक ताणलेली शांतता पसरली. त्या क्षणानं दोघांनाही थांबून विचार करायला भाग पाडलं. काय योग्य आहे आणि काय नाही याची जाणीव हळूहळू होत होती. पण रोहित पूर्ण समजदार होता. त्याच्यावर विश्वास ठेवू की नको असं तिला वाटत होतं आणि त्याला समजलं की तिचा काय गोंधळ उडालेला आहे. मग त्यानं तिला अलगद उचललं आणि बेडवर बसवलं. कारण तिच्या मनातला हा सगळा गोंधळ आज त्याला दूर करायचा होता. पण तिच्या चेहऱ्यावरचा घाबरलेपणा त्याला आता जाणवला नाही. ती अस्वस्थ झाली होती आणि तिच्या चेहऱ्याला हात लावणार तो इतक्यात तिने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, "बास, थांबा." ती हळू आवाजात म्हणाली. त्या क्षणी तिला स्पष्टपणे जाणवत होतं की परिस्थिती तिच्या मनासारखी नाही. तो मात्र आपल्या भावनांमध्येच हरवला होता. पण तिच्या आवाजातली भीती हळूहळू त्याच्यापर्यंत पोहोचू लागली आणि पुन्हा दोघांमध्ये एक ताणलेली शांतता पसरली, ज्यात न बोललेले प्रश्न आणि अस्वस्थता भरली होती. मग त्या क्षणी सगळं थांबणं गरजेचं होतं. कारण नात्यातील खरा अर्थ हा समजूतदारपणा आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करण्यात असतो. मग तो तिला पुन्हा एकदा आय लव्ह यू म्हणाला आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवणार इतक्यात तिनं आता ओठ दुखले म्हणून त्याला दूर केला आणि म्हणाली, "आता हे बास, मला त्रास होतोय आणि कसं तरी होतं." आता तो गालात हसला आणि तिला काय होतं हे कळत होतं त्याला. आणि तो तिच्या पाठीवरून हळूवार हात फिरवत समजूतदारपणे म्हणाला, "आता सगळं थांबेल बघ थोड्या वेळात, जेव्हा आपलं नातं याही पुढे जाईल." असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला. तसं तिनं लाजून मान वळवली आणि पलीकडे बघायला लागली. मग तो पुन्हा तिच्याजवळ जाणार तेव्हाच नेमक्या वेळेला त्याचा फोन वाजला आणि त्यानं फोनकडे पाहिलं तर आईचा फोन होता. तो बाजूला झाला, डोळे बंद केले, कमरेवर हात ठेवत शांत झाला. वेळ चुकली होती त्याची आणि तीही भानावर आली आणि समोर हात आडवे ठेवून उठली. त्यानं फोन घेतला आणि श्वासांवर काबू करत म्हणाला, "बोल आई." तशी ती पलंगावरून उठली आणि कपडे गोळा करून पळत बाथरूममध्ये गेली. जानकी म्हणाली, "रोहित, आज तुझं कॉलेजचं काम संपलं ना? मग मी पूजेची तयारी करू का? आणि तू पळतोस का काय? तुझा दम का लागला आहे इतका?" तो पुन्हा श्वास सोडत म्हणाला, "एवढ्यासाठीच फोन केला होतास का? फक्त आल्यावर बोलू." तो मोठ्या आवाजात म्हणाला आणि त्यानं फोन कट केला. ती बाथरूममध्ये गेली आणि तो केसात हात फिरवत बेडवर बसला आणि तिनं आल्यावर त्याच्याकडं पाहिलंच नाही आणि ती बाहेर जायला लागली. आणि तो म्हणाला, "आईने पूजेविषयी विचारायला फोन केला होता. काय करायचं? बोल." ती पाठ फिरवून म्हणाली, "मी सांगितलं होतं त्यांना." रोहित म्हणाला, "नक्की काय? हो की नाही?" राणी थोडी लाजली आणि हसून म्हणाली, "आता इतकं सगळं तुम्हाला करू दिलं, मग हो की नाही? काय वाटतं तुम्हाला?" तोही हसला आणि म्हणाला, "पण तुझ्या तोंडून ऐकलं असतं तर बरं वाटलं असतं." ती म्हणाली, "मी रुसले आहे अजून तुमच्यावर. माझा संशय दूर झाला नाही." रोहित म्हणाला, "माहीत आहे, मुलींचा रुसवा काढणं फार अवघड असतं. त्यातल्या त्यात बायकोचा विषय तर फारच वाईट. म्हणून मला मुली आवडत नाहीत. त्यांच्यावर फार टाईम वेस्ट होतो. खरं सांगू, मला कधी वाटलंच नव्हतं की मी कोणावर इतकं मनापासून प्रेम करेन. मी तर एकटाच राहणं पसंत केलं होतं. पण तू भेटलीस, तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळंच बदलून गेलं. कधी लग्नही करणार नव्हतो. एकटा जीव सदाशिव होतं तेच बरं होतं. पण तू दिसली. मग तू घरात आलीस. आता तू मला आवडली आणि तुझ्यावरच प्रेम करायला लागलो. मग झालं तर. आणि विश्वास ठेव, मला आवडलेली पहिली आणि शेवटची तूच आहेस." असं म्हणून तो तसाच पलंगावर मागे झोपला. त्याचा सगळा मूड गेला होता. ती गालात हसली आणि म्हणाली, "जेवणार का?" त्यानं पुन्हा आशाळभूत नजरेनं तिच्याकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात आता फक्त ती हवी, बाकी काही नको असे भाव होते. आणि म्हणाला, "राणी, भूक मेली माझी. मला वेगळंच काहीतरी हवं आहे." असं म्हणून त्यानं तिला जवळ बोलवलं आणि ती जवळ जाणार इतक्यात, "ताई, दार उघड ना." असं म्हणून तिचा भाऊ दरवाजा वाजवायला लागला. तो कॉलेजवरून आला होता आणि राणी त्याला म्हणाली, "सर." आणि रोहित म्हणाला, "अजूनही सर?" ती म्हणाली, "अहो." तो म्हणाला, "फक्त रोहित." "फार फार तर अहो रोहित असं चालेल." आणि ती हसून म्हणाली, "अहो."
आणि तिनं दरवाजाकडे पाहिलं आणि त्याला कळलं की काय अडचण आहे. मग तो उठला आणि म्हणाला, निघतो, कारखान्यावर जातो, असं म्हणून त्यानं शर्ट घातला आणि निघाला. तशी ती पुन्हा थोडी त्याच्या मागे गेली, 4 पावलं चालत, आणि म्हणाली, अहो ते, आणि आता तिला विचारायचं होतं की आज रात्री याल का? आणि रोहित तिच्या मनातलं ओळखून म्हणाला, मी इथे येणार नाही रात्री. आता इथून पुढे जे काही होईल ते आपल्या घरी. मग घरी कधी यायचं हे तू ठरव, असं म्हणून गेला. राणी आता गप्प बसली आणि तिनं पाठ फिरवली. तसं तो तिलाही माहीत नव्हता परत फिरला आणि पुन्हा तिला गरकन मागे वळवली आणि जाता जाता त्याच्या नजरेनंच तिला खूप मोठी हिंट दिली आणि म्हणाला, वाट बघतोय राजा, त्याच्या राणीची, असं म्हणून गाडीत बसला आणि निघून सुद्धा गेला. राणी खूप खूप खुश झाली. त्याची गाडी नजरेआड होईपर्यंत ती गाडीकडे बघत होती आणि तिचा भाऊ, ताई ताई, आज पण जिजू आणि तू भांडलात का, असं म्हणून तिला विचारत होता. पण राणीचं त्याच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं. ती तर आता बॅग भरायचा विचार करत होती, कारण आता रोहितच्या तोंडाचं रक्त तिच्याही तोंडाला लागलं होतं आणि आता तीच त्याच्याशिवाय राहू शकत नव्हती. आणि आता त्याच वेळी संग्रामच्या पिये जे राणी बोलली त्याचा कसा दुरुपयोग करायचा असा विचार करत होता. मग आता पुन्हा येईल का रोहित आणि राणीच्या मिलनमध्ये विघ्न, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.